एक विशेष बातमी आपण बघूया। महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि विरोधक असलेल्या महाविकास आघाडीमध्ये संघर्ष आहे। पण त्यातल्या त्यात सर्वात जास्त कडवा संघर्ष जर कोणामध्ये असेल तर तो आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये। मात्र या सगळ्या अशा संघर्षामध्ये ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात असं भाकीत एका नेत्यानं केलेलं आहे, ज्यामुळे मोठी कुजबूज सध्या सुरू झाली आहे। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुद्धा चर्चांना आता जोर आलेला आहे। पाहूयात नेमकं काय घडते महाराष्ट्राच्या राजकारणात या स्पेशल रिपोर्टमधून। ठाकरे शिंदे खरंच एकत्र येऊ शकतात। राणांचं भाकीत इतर नेत्यांचे कानावर हात। दोन्ही राष्ट्रवादी एका छताखाली येणार का? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। रवी राणा यांनी हे वाक्य उच्चारलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या। कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात हाड वैर म्हणावं असं वैर दोन्ही शिवसेनांमध्ये आहे। जिथे संधी मिळेल तिथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवरती तुटून पडतात। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून दोघांमध्ये विस्तवही जात नाही। तरीही रवी राणा यांनी हे भाकीत केल्यामुळे महाराष्ट्र चक्रावून गेलाय। काय म्हणालेत रवी राणा पहा। येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल। अशा प्रकारचं चित्र दिसू शकते, कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे। राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे। राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात। रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत हे भाष्य केलेलं असलं तरी गेल्या काही दिवसात दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीबाबतही चर्चा रंगल्यात। या दोन्ही विषयांवरती गुलाबराव पाटील काय म्हणतायत पहा। आमचं काही नसतं, शिंदे साहेबांच्या मनात जे असतं ते आमच्या मनात असतं। त्यांच्या मनात जर असेल तर सगळं होईल। चांगली गोष्ट आहे, एकत्र आले पाहिजे। आता सगळेच एकत्र येत आहे, पवार एकत्र येत आहे, सगळे जर एकत्र येत आहेत तर ठाकरेंनी बी आलं पाहिजे एकत्र। याबाबत भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट काय म्हणालेत पहा। चांगल्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांना, आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत। सगळ्यांनी एकत्र गुण्या गोविंदाने नांदावं। गुलाबरावांनी म्हटलेलं आहे, त्याचा निश्चित दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील। एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीचे पतंग उडवले जात आहेत, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचीही चर्चा रंगली आहे। सुनील तटकरे असोत की जयंत पाटील, त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत इतर नेत्यांसोबत झालेल्या भेटींमुळे या चर्चांना आणखीन बळ मिळत आहे। त्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एक सल्ला दिलाय। खरं तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असं केलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिलाय। माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती। पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती। पण आता तशी काय भावना त्या बाजूने येत नाही आहे। त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला। एकीकडे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या एकीबाबत पतंग उडवले जात आहेत, तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत ही चर्चांचे फड रंगलेत। मात्र धक्क्यावर धक्के पाहिलेल्या महाराष्ट्राला आता नवा कोणता राजकीय भूकंप पाहायला मिळणार हे येणारा काळच ठरवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।